झाले ना तर पवार साहेब झाले ना पाटील आता दरवाजे वाजू देऊ नका काय म्हणत तुमचं म्हणत काल वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचं उपोषण चालू आहे. त्या ठिकाणी ओबीसीचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे आले होते आणि त्यांनी असं म्हटलंय की सगळ्या स्वराच्या अध्यादेशाला समर्थन करणाऱ्या प्रत्येक आमदाराला पाडू असं ते म्हटले. आणि जे GR केलेले सगळ्या स्वराची अंमलबजावणी रद्द करा आणि जे GR काढले नोंदीबाबतचे ते रद्द करा असंही म्हटलं. बघू टायमाला कसं दुसरं काही असं त्यांना काय त्यांच्यावर बोलतच नाही मी कधीच. 10 महिन्यात बोललो का पण त्यांना मी विरोधक मानलंच नाही ना. मानल्यावर बघू, ज्याला मानत त्याला मानलेलं आहे. त्यांच्यावर एकावर मी आत्तापर्यंत बोललो नाही. विरोधक नाही पण त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेकडे कसं बघताय? 13 तारखेपर्यंत काहीच बोलत नाही मी त्यांच्या भूमिकेला. भूमिके व्यक्त करणारे ते कोण? भूमिका व्यक्त करणारं सरकार. आमचा वाद सरकारशी, त्यांनी तिकडे सरकारला बोललं पाहिजे, आम्हाला कशाला. तुम्ही याच्यामुळे भूमिका घेतली की आपण जे ओबीसी मराठा आरक्षणाला जे विरोध करतात त्यांना पाडू. आता त्यांनी तोच मुद्दा घेतला की जे ओबीसी आरक्षणाच्या अडवे येते आम्ही त्यांना पाडू. मग पाडण राहू द्या मोकळं महाराष्ट्र. भाजपचे नेते आहेत आमदार बबनराव लोणीकर ते असं म्हटले जात परभणीमध्ये की 40 वर्ष मराठा मुख्यमंत्री होते, 40 वर्ष राज्याचे, परंतु आरक्षण दिलं नाही. पण आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. 10% विषय होता दिलं ना. तेव्हा 2-2.5 करोड लोक पोरं नाही लागली नोकरीला या 15 दिवसात. काय बघू आता, मला 13 तारखेपर्यंत थांबाच. आम्ही बी लिहितो, चाललं आहे आमचं बी, कोण कोण काय बोलतोय काय नाही. समाजाचं बारकाईने त्याकडे लक्ष आहे. एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरिबाच्या एकजुटीमुळं एक भीती तयार झाली की जो येणारा नाही आहे, जो बघणारा नाही आहे, तो बघायला लागला आता. आणि ह्या 8 दिवसात तर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली म्हणजे ती एक प्रकारची चांगलीसुद्धा आहे की माझे आमदार असो किंवा आजी आमदार असो, खासदार असो किंवा माजी खासदार असो, सगळेजण पत्र घेऊन यायला आहेत पाठिंब्याचे. मग तो टेबल वाजणार असो किंवा नसो, प्रत्येकजण यायला आहे. याच्यातसुद्धा एक मराठा समाजाला चांगला संदेश चालला आहे. आणि मराठा समाज मात्र बघतो आहे कोणचा आमदार येत नाही आहे, कोणचा माजी आमदार येत नाही आहे, कोण खासदार येत नाही आहे किंवा माझे खासदार कोण नाही, पत्र घेऊन कोण येत नाही आणि कोण जायला लागले हे मात्र मराठा समाज बघायला लागला. ती एक एकजुटीची धास्ती किंवा एकजुटीची गरज आहे. गरज शब्द म्हणूयात, गरज आहे हे सिद्ध झालं आता. तुम्ही नेहमीच्या आरक्षणाबाबतीत जे मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करता त्यावर एकनाथ शिंदेवर तुम्ही विश्वास दाखवला. कॅबिनेट होणार आहे, त्यामध्ये या सगळ्या सर्व चर्चा होणार, तुम्हाला विश्वास आहे हा निर्णय होईल? मांडण्याच्या अगोदर कसं सांगू, काय मांडलं जातं आहे, काय विचारलं जातं आहे, ठराव ठेवतं आहे कोण, नेमकं उपसमिती ठेवते का काय. आता मला त्यात बघितल्याशी मी आधीच काय बोलणार त्याच्यावर. सरकारचे प्रतिनिधी तुम्हाला भेटायला येतात, त्यांच्या बोलण्यातून त्यांनी काय आश्वासन दिलं, म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहेत का यावेळेस मांडतील आणि ते काहीतरी प्रश्न मांडले? हे बघा, आंदोलक या राज्याचं असो किंवा देशाचं असो किंवा गावचं असो, अपेक्षा ठेवणं हे त्या आंदोलकाचं कर्तव्यच असतं. त्याने अपेक्षाच नाही ठेवली आणि ते जर अगोदरच काही आमदार मंत्री असे आहेत राजकारणी, ते 70 वर्ष झाली, एकदा निवडून नाही आले तरी तिची अपेक्षा मी एकदा तरी निवडून येईन मरूस. तर आंदोलकाची भूमिका जर ते पहिल्यांदाच अपयशी बोलायला लागलं तर असं कसं होईल. त्याला आशा ठेवायला लागते, सरकारवरती विश्वास ठेवायला लागतो. तसा मी ठेवतो, पण माझा विश्वास
माझ्या संघर्षावर आहे, माझ्या समाजाच्या चळवळीवर, माझ्या समाजाची एकजुटीवर आम्ही खेचून आणू आरक्षण. ओके, चलो, धन्यवाद.